येतात, त्यामुळे आपला परून झालं तर फार सुंदर वाटतं. आणि नक्कीच आणि ज्या पद्धतीने तू म्हटलं की तुझ्यावर जिम्मेदारी असते एक मोठ्या प्लेअरची की आपल्या संघाला घेऊन चालण्याची आणि ते काम तू खूप सुंदर केलं आहे. कारण आपण पाहू शकतो सलग तिसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच तू ठरतोय आणि नक्कीच सेमीफायनलमध्ये तुझ्या संघाला पोहोचवलं आहे. आयोजक देखील तुम्हीच आहे. तुम्ही म्हणेल की खूप सुंदर आयोजन तुमचं राखलं आहे आणि नक्कीच तुमच्या टीमबद्दल जे तुम्ही आयोजन केलं आहे याची जी परिभाषा होती म्हणजे जे आयोजन तुम्ही आधी केले असेल की अशा पद्धतीचं आयोजन आपलं असायला पाहिजे त्याबद्दल तू काय म्हणेल? नाही आयोजन आम्ही प्रत्येकाला कसं करतो, कारण बघा आता ओपन असो या किंवा ते सर्व इथे खेळतात, कारण कामगारच्या असतो ते कुठे खेळत नाही, ते फक्त एन्जॉयसाठी खेळतात आणि त्यांना हा ग्राउंड खेळायला मिळायला फार भाग्य लागतो, कारण ते अशा ग्राउंडवर कधी खेळत नाही, त्यामुळे त्यांना पण चांगलं वाटतं. हार जीत होत राहते पण खेळायला मिळते ते एन्जॉय करत राहतात. नक्कीच कीर्तेश अगदी म्हटल्याप्रमाणे खरं म्हटलास तू आणि आपल्या या लोकल बॉयसाठी अशा प्रकारचं मैदान एक खूप मोठी उपलब्धती आहे आणि नक्कीच खूप छान अशी आपण आयोजन केलंय. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅचसाठी. भेटूया पुढच्या मॅचमध्ये. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. तर मी पण एकदा विनंती करतोय आपण बघतोय सहभागी सन्मान चिन्ह हर्ष सुरी साहेब यायचंय आपण या मॅच मध्ये आपण पाहतोय सहभागी झालेला संघ आपण पाहायला गेलाय सिरॉन डक्स संघ जो आपण पाहतोय खूप चांगली कामगिरी राहिली आहे संघाची. हर्ष चुरी साहेब आपण पाहू शकता त्यांच्या शुभ हस्ते इथे आपल्याला सन्मान चिन्ह देण्यात येतील. हेच आहे सर सिरॉन संघ आपण कर्णधार इथे आहेत आणि खूप चांगली कामगिरी सिरॉनची राहिली आहे या स्पर्धेमध्ये आणि आपण बघतोय एक छाया टिप्पणी इथे होत आहे सिरॉनची या स्पर्धेतील सहभागी संघ जो होता आपण पाहतोय. थँक्यू सो मच सर. थांबायचं आहे 2 मिनटं सर. नक्कीच थोडंसं हार्ड लक आपला म्हणावा लागेल कारण समोरील संघ कीर्तिश घरतसारखा खेळाडू होता आणि तिथे मात्र थोडीशी मी म्हणेल की तुमची नियोजन चुकलं कारण एक झीलसुद्धा चुकला सोडला गेला कीर्तिशचा आणि तिथे मात्र जी संधी मिळाली त्याचा कीर्तिशने. सर्वप्रथम तर सर काय म्हणतील तुमच्या खेळाडूबद्दल इथपर्यंत तुमचा संघ पोचला होता या चषकात? तरी पण आमचे प्लेयरचे मी धन्यवाद बोलेल कारण की आमची टीम एवढी कॅपेबल नाही की 3 राऊंड क्वालिफाय करू शकतो, पण 2 राऊंड आम्ही क्वालिफाय जिंकले आणि तिसऱ्या राऊंडसाठी आम्ही हरले आणि समोर तेवढाच चांगला बॅट्समॅनसुद्धा होता क्रितेश गरत. तो पण आयकॉनच्या टुर्नामेंट खेळत होता, त्याला त्याच्यावर सुद्धा विकेट काढलं होतं, पण ते थोडे मागचे 2 षटकार थोडं आम्हाला महागात पडले असं आम्हाला तरी वाटलं. नक्कीच अगदी म्हटल्याप्रमाणे आणि दरम्यानच काय म्हणेल जी संधी तुम्हाला आली या स्पर्धेमध्ये आणि खरोखर त्या संधीचा फायदा तुमच्या संघाने घेतला आणि ज्याबद्दलचं नियोजन होतं त्या नियोजनाबद्दल आणि त्या आयोजकांबद्दल काय म्हणशील तू जी संधी तुम्हाला दिली या चषकात आणि खरोखर खूप सुंदर ही स्पर्धा आतापर्यंत पार पडते? आम्हाला संधी दिल्याबद्दल पहिला तर त्यांचा मी धन्यवाद सांगेल. अशी कामगार चषक म्हणजे आपण 365 दिवस कंपनीत राब राब रबत असतो, पण असा एक दिवस असतो ना तो कामगारात असतो आणि ते त्यांनी टुर्नामेंट भरून आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही या आणि खेळा या मैदानावर. आयोजक तेवढंच खूप चांगलं होतं, तेवढंच नियोजन पण ट्रॉफी वगैरे बघायला गेलं तर खूप चांगल्या आणलेल्या पण आहेत. आमचा हार्ड लक की आम्ही 4थ्या नंबरपर्यंत तरी नाही पोचलो. नक्कीच सर हार के बाद जीत होती आणि नक्कीच तुम्ही चांगला खेळलात. पुढच्या वर्षीचा दिवस नक्कीच तुमच्यासाठी चांगला असेल. चांगले प्रयत्न करून या पुढच्या वर्षी. बेस्ट ऑफ लक सर आणि पुन्हा एकदा भेट होईल कामगार चषकात. जाऊया मॅचच्या दिशेने. एक बिग मॅच आपल्याला बघायला मिळते सेमीफायनलची. येस पंचांचा येतो एक कॉल दरम्यानच मी थँक्यू सो मच कॅमेरामॅन. चला पण एक मिनिट दोन्ही संघाची प्लीज 12 यायच्यात. एक मोठी मॅच आहे, जर 12 आला नाही तर मॅच इथून स्टार्ट होणार नाही याची दखल घ्यायची आहे असं आयोजकांकडून आम्हाला सूचित करण्यात येते. इथे मात्र आपण पाहू शकतो वसुंधरा संघ टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला गेलाय वसुंधरा टीमचं. तसंच विराज प्रोफाईल असं नावाची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आपण पाहू शकतोय. प्लीज स्पीडअप द्यायचं थोडंसं. 12 खेळाडू प्लीज पाठवायचं. विराज प्रोफाईल तसंच वसुंधरा.
सलामीची जोडी आपण बघू शकता मिस्टर कृपेश त्याची साथ देतोय दर्शक आपल्याला बघायला मिळतोय विराज प्रोफाईल आपल्याला जी बघायला मिळते मिस्टर प्रणय गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघू शकतोय वसुंधरा संघ पहिलाच बॉल इथे मात्र फाईन खेळलाय फटका क्षेत्ररक्षक आहे मात्र तिथे झेल सोडलाय पहिला चेंडूवर आणि यस तिथे डिसिजन मात्र देतोय खेळाडू एक खेळाडू वृत्ती दाखवली आहे षटकार तिथे आपल्याला बघायला मिळतोय आणि जी सुरुवात बॅटरने दिलाय थँक्यू तर इथून मात्र आपण बघू शकतो या षटकार आणि सामन्याची सुरुवात आपल्याला बघायला मिळते पुढचा बॉल पुढे एकदा यॉर्कलाईनचा चेंडू इथून मात्र खोदून काढलाय चेंडू जातोय लॉगॉनच्या क्षेत्रात ट्रॅव्हल करताना एक धाव आणि तिथे दुसरी धाव होईल का पण सरकडे दाद आहे आणि यस इट इज विकेट इथे मात्र बाद होतोय दर्शकला परतावा लागेल 2 धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र एकही चेंडू न खेळता एकही धावा न बनवता इथे मात्र दर्शक बॅक टू द डक आउट पहिली विकेट विराज प्रोफाईल संघ इथे मात्र पहिला विकेट आपला गमावताना थोडक्यात आपण बघू शकता दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न तिथे पाहायला गेला आणि तिथे मात्र धावबाद आपल्याला बघायला मिळतोय दर्शक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि आपण बघू शकता नवीन बॅट्समॅन जो आपण पाहतोय अंशुल आपण बघू शकता दाखल होतोय या आजच्या दिवसात चांगला खेळ अंशुने दाखवलाय आणि तोच मात्र आज पुन्हा एकदा आपण पाहतोय जरा लवकरच यावं लागतंय अंशुल आणि थोडंसं स्पीडअप करा मित्रा कारण अंतिम मॅच आहेत आणि निर्णायक मॅच आहेत आणि आपले अंतिम मॅच ज्याची आपण मेहनत केलंय ते मॅच आपल्या चांगल्या स्थितीत होणं गरजेचं असेल मी म्हणेल तर दरम्यानच वडी हा मॅच सोबत अंशू इथे दाखल होतोय पुढचा बॉल लोअर फुटाचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय कार्पेटच्या सहाय्याने एक धाव तिथे अर्जित केली गेली आहे दुसरा धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न मात्र केला गेला नाहीये इथं मात्र आपण बघू शकतो अर्जुला आपण बघतोय आलाय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात आणि लवकरच यावं लागलंय कारण धावचीच झालाय दर्शक दरम्यानच स्कूटबोर्डकडे वडूया धावसंख्या आपण पाहू शकतात 8 वर जाऊन पोहोचली आहे चेंडू जर पाहिले गेले तर 3 चेंडू आपण पाहतोय तर भैया जाऊया मॅचच्या दिशेने आपण पाहतोय पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा बॅट वेगाने फिरवण्याचा प्रयत्न अच्युता तिथे होता यासनो इथे मात्र कन्फ्युजन हो 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 परंतु बचावला गेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे केला गेलाय आणि इथे मात्र जर अंशूची विकेट असती तर कुठेतरी विराज प्रोफाईल बॅकफुटला असता कारण अंशूचं राहणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये कारण आपण पाहिलं तर दर्शकची लवकरच विकेट आपण पाहिली शेवटचा बॉल या षटकातून आपण पाहू शकतो धावसंख्या 8 वर आपण पाहतेय पुढचा बॉलवर फुटाचा चेंडू लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे आपण पाहतोय मिस्टर मात्रे तिथे आहे चेंडूला फील्ड करतील तोवर एक धाव तिथे सहज मिळते षटक क्रमांक पहिले इथे कंप्लीट होतोय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावशक्य आपण पाहू शकतात 9 एक विकेटच्या मोबदल्यात तर आपण पाहिलं गेलंय कोको कॅम्पलेन कामगार ग्रुप आयोजित कामगार चषक 2026 आपण पाहतोय आणि खूप सुंदर अशी ही स्पर्धा आजच्या दिवसापासून आपण पाहतोय आतापर्यंत जर पाहायला गेलं तर ही स्पर्धा अंतिम क्षणाला येऊन पोचलेली ही स्पर्धा आपण पाहू शकतोय सेमीफायनलची पहिली मॅच इथे मात्र स्टार्ट आहे आणि या स्पर्धेत खरोखरच खूप मेहनत आमच्या कॅमलिनच्या संपूर्ण टीमने केली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद तिथे राहिला आहे जगताप साहेब असतील राणे साहेब असतील संजयचे पाटील साहेब असतील त्रिपाठी साहेब असतील कमी पडले नाहीत या स्पर्धेच्या आयोजनासाठी आणि भरभरून साथ त्यांनी या स्पर्धेला दिली आणि ही स्पर्धा विद्यासाठी या 2026च्या या चषकात खूप सुंदर स्पर्धा नवीन गोलंदाज रितेश आपण पाहू शकतोय लांब पावलाचं रणप त्यांचा पाहायला मिळते मित्र थोडंसं स्पीडअप इथे मात्र दाखवायचं आहे सेमीफायनलची पहिली मॅच आपण पाहू शकतोय वसुंधरा विरुद्ध विराज प्रोफाईल कालच्या दिवसातील कालच्या पॅनलमधील ही मॅच आपण पाहू शकतोय इथं मात्र पुढचा बॉल यॉर्कलाईनचा चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय आणि यशस्वी झाला इथे
रितेश आपण पाहतोय पहिला चेंडू जर पाहायला गेला तर निर्धाव चेंडू आपण पाहू शकतोय. खूपच लांब पावलाचा रणप आपल्याला बघायला मिळतो. जवळपास 15 ते 20 पावलाचा रणप त्याचा आपण पाहतोय आणि तिथून मात्र गोलंदाजी करताना त्याचा पुढचा बॉल इथून मात्र पुन्हा एकदा, परंतु गेल्या 15 चेंडूचा इशारा तिथे आपण पाहतोय. धावा तिथे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 ने भर पडते. सिंगल डिजिट वरून डबल डिजिट मध्ये पोहोचताना धावा 10 वर जाऊन पोहोचलाय. तर नक्कीच आपण पाहू शकतात विराज प्रोफाईल संघ कालच्या दिवसात खूप सुंदर खेळ या दोन्ही संघाचा राहिलाय. पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरला. यावेळी चेंडू स्क्वेअर लेग रिझम ट्रॅव्हल करतो. इथून मात्र येईल षटकार अंशूच्या बॅट मधून. सुपर शॉट. काय जबरदस्त फटका इथे मात्र अंशूने केलाय. मी म्हणत छोटा पॅकेट बडा धमाका आपण पाहतोय. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती मात्र महान राहिलं या स्पर्धेत अंशूची. कारण ज्या पद्धतीने त्याने खेळ साकारला या संपूर्ण स्पर्धेत आणि अजूनही त्याच पद्धतीचा खेळ हा करत असताना आपण पाहतोय अंशूला. स्कोरबोर्ड इथून मात्र षटकाराने 16 वर जाऊन पोहोचले. संघाची धावसंख्या पाहता जर आपण पाहिली तर 16 1.2 चेंडूचा खेळ आहे. उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातून. पुढे बॅट फिरवला. बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळेल का तर यस पुढे एकदा बॅक टू बॅक षटकार अंशूच्या बॅट मधून. सुपर डुपर बॅटिंग. काय जबरदस्त खेळ अंशू इथे मात्र साकारतोय. पूर्णपणे आक्रमक झालाय या मॅच मध्ये. माहित आहे निर्णायक मॅच आहे आणि इथे मात्र मोठी खेळी येणं गरजेचं आहे आणि ते मात्र साकारत असताना अंशू इथे मात्र मागे नाही आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आले तर इथे मात्र प्रेशर आहे रितेशच्या डोक्यावर. कारण निर्णायक मॅच मध्ये सलग 2 षटकार येणं आणि तिथे मात्र प्रेशराईज असणं इथे मात्र मोठी गोष्ट असेल. इथे मात्र रितेश काय करेल, कशा प्रकारे कमबॅक करू शकेल का. कारण अंशू आपण पाहतो छोटा पॅकेट बडा धमाका इथे मात्र आक्रमकता धारण केलेली आहे. सत्र जर पाहायला गेलं संध्याकाळचा सत्र थोडासा थंड वातावरण आहे परंतु गरमी अंशूच्या डोक्यावर आपण पाहू शकतोय. इथून मात्र चेंडूला सोडलाय तटस्थ पंच. येस इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या 1 नाही आणि याला म्हणतात प्रेशर. बघा आपण पाहतोय फंबल झालाय. जेव्हा 2 षटकार येतात तेव्हा प्रेशर काय असते थोडं ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न तिथे रितेशने केला आणि वाईट बॉल तिथे आपण पाहू शकतोय. आपण पाहतोय 22 धावा ऑन दी स्कोरबोर्ड लागल्या गेली आहेत. पुन्हा एकदा यावं लागेल चौथ्या चेंडूच्या शोधात. रितेशला आपण पाहू शकतात आतापर्यंत 3 चेंडू 2 षटकार आलेले आहेत. 13 धावा दिलेल्या आहेत. पुढचा बॉल पण एकदा बॅट वेगाने फिरवली होती. यावेळी चेंडूला सोडला आहे परंतु तटस्थ पंच येस म्हणतायत की चेंडू हा स्टंपच्या डोक्यावरनं गेलाय, स्टंपवरनं गेलाय आणि इथे मात्र चेंडू जर बघायला गेला तर निर्धाव पकडला जाईल. इथे डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 23 वर आपण पाहतोय. शेवटच्या बॉलसाठी इथे मात्र रितेश कमबॅक तर केलाय. या शेवटच्या बॉलवर काय करेल. पुढचा बॉल पण एकदा बॅट हाडवी खेळली आहे. चेंडू ट्रॅव्हल करतोय कार्पेटच्या साइडने. तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फुटबॉल साइड चेंडूला ढकललं गेलाय. क्षेत्ररक्षकाजवळ 2 धावा तिथे मिळते आहेत. 2 धावांनी होते षटकाची समाप्ती. 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण होतोय. धावसंख्या 25 1 विकेटच्या मोबदल्यात. तर खरोखरच खूप सुंदर स्पर्धा आपण पाहू शकतात. नक्कीच आलेले संघ आलेले खेळाडू आणि आमचे क्रिकेट रसिक प्रेक्षक असतील, आमचे मान्यवर असतील या कामगार चषकातून खुश आहेत. कारण खूप छान स्पर्धा या आयोजकांनी इथे उभारली आणि जे काही संघ आले होते जरी पराभव करून ते पराभूत झाले परंतु जाताना नक्कीच त्यांचं म्हणणं होतं की खूप छान स्पर्धा होती, खूप चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही आम्हाला दिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खरोखरच मी म्हणेल खूप छान स्पर्धा ही आहे आतापर्यंत रंगत आहे. आता मात्र जर पाहिलं गेलं तर चेतन म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतो या अंतिम षटकात. आतापर्यंत जर पाहिलं गेलं वसुंधरा संघाकडनं जर पाहिलं गेलं तर चेतन थोडासा पुढे यायचा गोलंदाजीसाठी. इथे मात्र थोडासा बॅकफुटला ढकलला गेलाय. 3ऱ्या षटकात आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. धावसंख्या जर पाहिलं गेला 25. इथे मात्र रोख मिळेल का चेतनच्या येण्याने. पहिली मॅच जर पाहिली गेली विराज प्रोफाईलची जिथे मोठी धावा आली होती प्रणयला परंतु तिथे मात्र जे काम केलं होतं ते चेतनने आणि तेच काम मात्र इथे देखील करावं लागेल. कारण धावसंख्याचा विचार केला तर 25 जर आपण पाहतोय या विराज प्रोफाईलची इथून मात्र शेवटचं षटक आहे. चेतन म्हात्रे आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र कृपेश खेळतोय लोअर फुटटॉस बॉल. फाईन खेळला चेंडू.
इथे मात्र लगेचच थ्रो केला गेला. एक धाव तिथे कंप्लीट आहे. ओव्हर थ्रो आपल्याला बघायला मिळतोय. 2 धाव तिथे सहज कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 27 वर इथून जाऊन पोहोचतीये. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि इथे थोडीशी कामगिरी जर बघितली तर थोडीशी खराब पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण जरी पाहिलं गेलं तर थोडंसं चुकीचं जे विराज वसुंधराचं आपण पाहिलं गेलं. इथून बघूया चेतन पुन्हा एकदा काय करेल. पुढचा बॉल इथे मात्र चेंडू इथे ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफ मध्ये आणि एक धाव तिथे कंप्लीट गेले. आणि मी म्हणेल पण थोडंसं स्पीड द्यायचं मॅच मध्ये. आतापर्यंत जर पाहिलं गेलं खूपच धीमी ही मॅच चालू आहे. अजूनही पुढील 2 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. लगेच पुढे एकदा आपण बघतो तर उमेशजी जगताप साहेब मंचावर उपस्थित झालेले आहेत. आपण पाहू शकतो जगताप सरांना कालच्या दिवसापासनं या स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग आपण पाहिला आहे आणि खरोखरच भरभरून प्रोत्साहन उमेश जगताप साहेबांचं राहिलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चेतन मात्र आपण पाहतोय. पुढचा बॉल इथून मात्र टप्पा पडून थोडासा खालीच राहिला चेंडू. इथे मात्र फलंदाजाच्या बॅटीवर काही येऊ शकला नाही. चेंडू निर्धाव आहे. चेंडू जर आतापर्यंत पाहिले गेले तर 3 चेंडू आपण पाहतोय. 3 चेंडू 3 धावा. चेतनची स्पेल आतापर्यंत सुरळीत आणि चांगल्या पद्धतीने चालले आहे. शेवटचे 2 बॉल आहेत. इथून मात्र कशा पद्धतीने चेंडू हाताळेल. धावसंख्येला थोडीशी स्थगिती दिली आहे चेतनने. शेवटचे 2 बॉल आहेत. धावसंख्या 28 वर आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक अंशू 2 षटकार आलेत. अंशू इथे मात्र सेट झालाय. बघूया 2 बॉल काय करेल अंशू. बॅट पण एकदा थोडीशी कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र अंशूने काय केलाय. विकेट विकेट विकेट. इथे मात्र अंशू बाद होतोय. मोठ्या फटक्याची गरज परंतु चेंडूला मात्र ढकलण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र पकडला गेलाय. झेल मात्र पकडला गेलाय. अंशू बाद होतोय. दुसरी विकेट विराज प्रोफाईलची. धावसंख्या 28 आपण पाहू शकतो. शेवटचा बॉल असेल या षटकातून आणि चेतनची मी तारीफ नक्कीच करेल. पहिल्या मॅच पासून ते या सेमीफायनलच्या मॅच पर्यंत त्याने जे काम केलं ना, जो स्कोरबोर्ड धावण्याचं काम करतो त्याला ब्रेक लावण्याचं काम जे केलंय ते मी म्हणेल की चेतनने या संघाचा तो ब्रेकर ठरतोय. कारण जिथे धावसंख्या पळायचं बघतंय तिथे मात्र चेतन मात्रेला बोलवलं जाते आणि चेतन मात्रे ते काम पुरेपूर करतोय. ब्रेक लावतोय. इथे देखील त्याने तेच काम केलंय. शेवटचा बॉल इथे मात्र जबरदस्त चेंडू धावचित होईल का तर नक्कीच इथे मात्र धावचित होतंय. मात्र 3 धावा या षटकातून आपल्याला बघायला मिळाली मात्रेच्या आणि षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या 28 वर थांबले आणि 29 आव्हान समोर ठेवलं गेलंय ते वसुंधरा संघासमोर. दरम्यानच पुढील मॅच आपल्याला बघायला मिळेल कॅमलिन आणि कॅमलिन विरुद्ध संघ जो आपल्याला बघायला मिळणार थॅरमॅक्स TSA पालघर आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघाचे संघ नाही प्लीज यायच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमच्यासोबत जोडले जातील अजित पाटील सर आणि नक्कीच नाणेफेकी तिथे होईल. आपण पाहतोय पुढच्या सेमीफायनलची कॅमलिन विरुद्ध थॅरमॅक्स TSA आपण संघ पाहू शकतोय. दरम्यानच मी विनंती करतोय मान्यश्री उमेशजी जगताप साहेब यांना विनंती करतोय की याचे कॉइन स्पिन साठी पुढच्या मॅचची नाणेफेकी तिथे केली जाईल. अजित पाटील सर चला आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. आदरणीय उमेश जगताप साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करणार आहोत. हेड इन टेल नाही KCL आणि SI कॉल कोणाचा असणार आहे. चॉईस दे सर. चालेल. कोण बोलतोय. म्हणून दोघांची चॉईस पुढे बघूया. कॅमलिन चा कॉल आहे आणि KCL कॉल उभा राहिलाय का.
KCL चाललेला आहे. काय वाटतं तेव्हा उभा होता की चान्सेस उभे राहण्याचे होते? हरकत नाही, आता टॉस जिंकलाय का डिसिजन आहे. शतरक्ष सेमीफायनल मॅच आहे, महत्त्वाची मॅच आहे, फायनलमध्ये क्वालिफाय व्हायचं आहे. कसं वाटतं या ठिकाणी हा प्रवास कसा झालाय? खूप मस्त झाला आणि मेहनत ही रंग आलेली आहे आणि आता आम्ही सेमीफायनल खेळणार, पूर्ण जोशाने खेळणार आहेत. समोरच्या टीमला 20-25 धावापर्यंत थांबू. तुम्ही टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? फलंदाजीच घेतली असती. सध्या आपण तिसऱ्या पर्वामध्ये आलोय. याच्या अगोदर तुम्ही फायनलमध्ये पोहोचला होता, सेमीफायनल पर्यंत पोहोचलो होतो गेलो. म्हणजे प्रवास इथपर्यंत राहिला. हा प्रयत्न असेल की पुढचा पाऊल? आता काय म्हणा, कोको कॅम्लिन कामगार ग्रुपच्या माध्यमातून भव्य व्यासपीठ आहे. नाही काय त्याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. 2-3 वर्ष सलग त्यांनी खूप मेहनत घेतली आणि एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करतात आणि यावेळेला तर मैदानाची भर टाकलेली आहे. जिथे संधी नाही अशा ठिकाणी लोकांना खेळायला भेटतं आहे आणि खूप मोठा व्यासपीठ तयार करून दिलं आहे. कारण एवढ्या उन्हामध्ये हे हिरवगार जे आहे मैदान, त्याच्यामुळे खरंच उन्हाचाच काही जाणीव पण होत नाही. एक निरंतर प्रवास त्यांनी केलेला आहे, एवढी मेहनत घेतलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप धन्यवाद आहे त्यांच्या आमच्यातर्फे. आता किती रन्स एक चांगली मॅच होऊ शकते? बघा समोर जो संघ आहे त्याच्यामध्ये मला माहिती आहेत की सगळे मातब्बर खेळाडू आहेत. कीर्तेश आहे, साजन आहे, चैतन्य आहे, बरेचसे हॅलो हॅलो, पण नावं थोडंसं घ्यावी speed तेवढी up कमी करायचंय. आहे. फलंदाज प्लीज पोचायचंय मैदानात लवकर. परंतु काय आहे की एक चांगलं टार्गेट बनवावं लागेल आम्हाला जर जिंकायचं, कारण प्रत्येकजण जिंकण्यासाठीच येतो आणि पूर्ण तयारीने उतरू मैदानामध्ये, बघूया काय होतं. तुमचा प्रभास सुद्धा इथपर्यंत आलेला आहे. तुमचाही मातब्बर संघ आहे, हेही विसरून चालणार नाही. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला योगेश नाणे, घेतलंय प्रथमतः क्षेत्ररक्षण, आमंत्रित केले प्रथम बॅटिंगसाठी. चला आपण वळतोय. थँक्यू सर. जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय सेमीफायनल फर्स्ट मॅच. थोडंसं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, कारण पुढील 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि फायनल ही मी म्हणेल की सूर्यास्ताच्या आत होईल तर बरंच असेल, कारण ही एवढी मोठी स्पर्धा आहे आणि फायनल जर मी म्हणेल अंधारात झाली तर या स्पर्धेला मी थोडंसं मी बोलेल गालबोट लागेल. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल इथे थोडासा कट करून थर्ड मॅचच्या दिशेने ढकलला चेंडूला. आपण बघतो रिद्धेशला आणि त्याची साथ देतो विदेश. मी म्हणेल की विदेश कुठे होता, कारण कालच्या दिवसात विदेशची गोलंदाजी जर पाहिली गेली सुपर्ब राहिलाय आणि जर आपण पाहिलं गेलं तर यॉर्क लाईन्सचे त्याने भरपूर वापर केला होता. आज मी म्हणेल की कर्णधारांकडून थोडीशी चूक झाली आहे, कारण विदेशला बॅकफुटला ठेवला, त्याने आणलाच नाही गोलंदाजीला आणि कुठेतरी मी म्हणते की थोडीशी चूक आहे कर्णधाराकडून, कारण कालच्या दिवसात संपूर्ण मॅचमध्ये सुपर बॉलिंग विदेशची राहिली. जाऊया, हरकत नाही. आता मात्र फलंदाजी राहिला, इथून मात्र काय करेल. ओ हो 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 हो, विदेश आलाय आणि इथे षटकार येणार नाही असं होणारच नाही, कारण कालच्या दिवसातील 4 बॉल 4 षटकार आणि तिथून मात्र मॅच बदलली होती विदेशनी. आज तो विदेश आजही आहे, तोच फॉर्म घेऊन, तोच आक्रमकता घेऊन आणि तीच मात्र आग ओवाळत आहे इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉलला फेकून दिला षटकारासाठी. सकाळची धावसंख्या इथून जाऊन पोहोचलाय 7 धाब्यांवर. टार्गेट जर पाहिलं गेलं तर आपण पाहतोय 29चं टार्गेट ठेवलं गेलंय आणि तिथे मात्र विदेशची सुपर बॅटिंग. त्याचा पुढचा बॉल इथून पुन्हा एकदा आल्यावर फुटला चेंडू लॉंगॉन मध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत आपण बघू शकतो 1 धाव तिथे सहज मिळते. धावसंख्या सर पाहिली गेली तरी 1 ने वाढते. 8 वर जाऊन पोहोचते. आपण बघतोय (28-29) हे टार्गेट आहे.
पुढचा बॉल इथे मात्र थोडासा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न मध्ये घुसला होता आणि तिथून मात्र थोडेसे घुटणे देखील टेकले होते, परंतु तिथे नसमस्तक व्हावं लागलं गोलंदाजासमोर, कारण चेंडू आला निर्धाव. चेंडू झालेले आहेत 4 धावा आलेल्या आहेत 8. इथून अजूनही गरज जर पाहिली गेली तर 21ची गरज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. इथे मात्र अंशुने मात्र मॅच पुन्हा एकदा आपल्या जवळ खेचण्याचा प्रयत्न केलेला आहे. षटक क्रमांक 1 इथे संपुष्टात आलाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जी आपण पाहतोय 8 वर स्थिरावली आहे. 9 लॉस आपण पाहतोय. इथून पुढे जर पाहिलं गेलं तर समीकरण आपण पाहू शकतोय 10 चेंडू आणि 21ची गरज असेल आणि खरोखरच खूप चांगली ही मॅच आपण पाहू शकतोय. आपण पाहिलं गेलं जगताप साहेब अजूनही आहेत मंचावर उपस्थित आणि खालच्या दिवसापासून त्यांची जी हजेरी लागलेली या स्पर्धेमध्ये खरोखरच खूपच एक त्यांच्या ज्या या येण्याने इथे असलेल्या या स्पर्धेची आवड, खेळाडूंबद्दलचं प्रेम, आपल्या कामगाराबद्दलचं प्रेम त्यांच्या पूर्ण दिसून येते. कारण आपण पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रात जेव्हा पण कधी कधी आपण पाहतो की जेव्हा पाहुणे वर्ग येतात थोडेसे वाट पाहतायत की सर्व काही येऊ दे, आपण थोडंसं उशिराने येऊ, आणि आपण उशिराने येण्याने आपण पाहतोय की सर्वांच्या समवेत आपलं स्वागत होते, परंतु तसं नाही. जगताप साहेब मला वाटतं की सकाळच्या सत्रात सामना देखील चालू झाला नव्हता आणि ते प्रॅक्टिससाठी मैदानाच्या आत होते आणि तिथे प्रॅक्टिस करताना दिसून आले आणि त्यांचा मोठेपणा दिसून आला, तर मग त्यांचा साधेपणा देखील दिसून आला की मोठ्यात मोठं राहायचं. आणि जेव्हा आपल्या स्पर्धेतून जेव्हा आपल्याला छोट्या माणसांमध्ये वावरताना आपण छोटं कसं व्हायचं हे देखील जगताप साहेबांनी इथून दाखवून दिलं. आणि प्लीज पंच, हा जी कालचे संघ आहेत ना ते खरंच खूप टाइम घेतात, कारण आजच्या दिवसात जर आपण पाहिलं संपूर्ण स्पर्धक हे खूप स्पीडअप दाखवत होते, परंतु हा बघा कालचाच संघ आहे आणि कालच्या प्रमाणे इथे टाइम घेत आहे. पंच, याची दखल आपण घ्यायची आहे, कारण टायमर इथे लागलेला आहे. पॅनल्टीला इथे मात्र दाखवावं लागेल. पहिलं षटक कंप्लीट झालंय, धावसंख्या 8 वर आपण पाहतोय. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मिस्टर कृपेश तिथे आलाय. इथून 21ची गरज असेल. पहिला चेंडू इथे मात्र घेऊन येतोय. पुढे एकदा पुश केला इथे जबरदस्त शॉट. पूल पॉवरफुल. विदेश इथे मात्र पॉवरफुल ठरतोय. पहिलाच बॉल फेकून दिलाय. स्क्वेअर लेग रिझम येतो षटकार कामगार चषक डीजे. तर धावसंख्या इथे 14 वर जाऊन पोहोचला. इथून जर पाहिलं गेलं तर अजूनही जर पाहिलं गेलं तर 15ची गरज आहे. 9 चेंडू 15 आणि काही सुपर बॅटिंग इथे करतोय. मागच्या मॅच मध्ये 4 बॉल 4 षटकार आपण पाहिला. या मॅच मध्ये 2 षटकार पाहिलेत आणि काय बॅटिंग केलंय. 3 चेंडू मात्र खेळलंय विदेश आणि तिथे मात्र जी बॅटिंग करतोय जबरदस्त बॅटिंग. पुढचा बॉल पुन्हा एकदा कृपेश सज्ज. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. इथे पंचांकडे दाद मागितली आहे परंतु निर्धाव चेंडू असेल. इथे पुन्हा एकदा पूलचा प्रयत्न होता. चेंडू जर बघितला घेतला तर थोडासा मागे ठेवला होता चेंडूला. बाउन्स करण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला आहे आणि तिथे मात्र फटका फसलाय. थोडंसं कमबॅक मिळालं या चेंडूवर कृपेशला. आता मात्र समीकरण जर पाहिलं गेलं तर अजूनही 15 धाव्यांची गरज आहे तिथे. आणि दरम्यानच आपण बघू शकतोय पुढचा बॉल. इथे मात्र धावा येत आहेत 22च्या. एक धाव तिथे कंप्लीट होते. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले. इथून 14 धाव्यांची गरज आहे. चेंडू जर पाहिले तर 7 चेंडू बाकी आहेत आणि 7 मध्ये बनवायचे आहेत. इथून 14. बघूया या स्पर्धेला चव लागली जाईल का या फलंदाजाची, कारण अजूनही 14 धावांची गरज आहे. आणि कृपेचं कमबॅक काय. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर पाहिलं तर 1 धावा. पुढचा बॉल फुल टॉस चेंडू. इथून मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेत चढलाय. इथे मात्र एलिव्हेशन चुकीचं बघायला मिळालाय. फटका फसलाय आणि इथून मात्र बाद व्हावा लागेल. पहिला विकेट वसुंधरा संघाचा. बॅक टू द डग आउट फलंदाज. यस, आपण पाहिलं गेलं थोडंसं एलिव्हेशन चुकीचं तिथे गेलंय फलंदाजाचं. आपण बघू शकतो रिद्धेशला बॅट मात्र उचलली होती.
परफेक्ट टायमिंग करण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता, गॅप शोधण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता, परंतु चेंडू जर पाहायला गेला तर वर चढला गेला. लांबी जी गाठायची होती ती गाठू शकला नाही, उंची मात्र पुरेपूर गाठली होती आणि तिथे जर पाहायला गेलं तर कुठलीही चूक पाहायला मिळते. आता मात्र न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. रितेशला आपण पाहू शकतोय. रितेश इथून बाद झाला. रितेश इथे आलेला आहे. दोन्ही एकाच राशीचे आहेत आणि बघूया या राशीचा फायदा इथून कसा उचलतो, फलंदाजीचा फायदा कसा उचलतोय. संधी आहे या निर्णायक मॅच मध्ये हिरो बनण्याची आणि इथून बघूया हिरो बनतो की झिरो. यास पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आता मात्र षटक इथे जवळपास कंप्लीट होत आहे. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकांनंतर धावसंख्या मला वाटतं की 15 आपण पाहतोय. आता जर पाहिलं गेलं तर 14 धाब्याची गरज आहे. 5 चेंडू 14 धाबा आणि मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं, मागील मॅच आपण पाहिली गेली वसुंधराची, तो हिरो होता विद्वेष आणि तिथे मात्र आज देखील चांगली कामगिरी दाखवावी लागेल. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडू मागे बनवायचे 14 धावा. या सामन्याला चव लागली जाईल का विद्येची, कारण क्षमता आहे पुरेपूर आणि त्या क्षमतेचा फायदा इथे मात्र विदेशला करावा लागेल. चांगली बॅटिंग, चांगली आक्रमकता या पहिला चेंडू मागे दाखवावं लागेल आणि दरम्यान असं डिफेंड काय केलं गेलं, काय सुंदर असं प्रयत्न, चांगली गोलंदाजी मी म्हणावी लागेल कृपेशची राहिली आहे. जिथे मॅच पडत होती आणि तिथे मात्र मॅच वळवण्याचं काम कृपेशने केलंय, मॅचला थांबवण्याचं काम केलंय. विराज प्रोफाईल संघ आपण पाहू शकतोय सुपर बॉलिंग इथे मात्र दाखवताना. बघूया आपण बघू शकतो या कामगार चषक 2026 या स्पर्धेतील पहिला फायनल मध्ये पोहोचणारा संघ कुठला असणार, विराज प्रोफाईल की वसुंधरा. इथे मात्र या येणाऱ्या 5 चेंडू ठरवला जाईल कुठला संघ पोहोचला जाईल. वी दोघांपुढे आहे, परंतु विन कोण असणार आहे. हो, पहिला बॉल, चेंडू हवेत आहे. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये आदळेल. 1 धाव तिथे आलेली आहे, दुसरी धाव देखील तिथे होते आणि विदेशने 2 धाव्याने स्ट्राईक मात्र आपल्या जवळ ठेवलाय. समीकरण थोडस बदललं गेलंय. 4 चेंडू आणि तिथून आलेला आहे 12 धाव्यांवर 2 षटकार आणि ते विदेश काम मी म्हणेल की सहज पूर्ण करू शकतो. परंतु आपण पाहायला गेलं तर विराज प्रोफाईल चांगली गोलंदाजी आहे. आपण पाहू शकतो निर्भयपणे गोलंदाजी करावी लागेल निर्भयला. इथे मात्र ते कुठलाही भय न ठेवता इथे मात्र निर्भय राहावं लागेल, कारण चेंडू आहे तुमच्या जवळ 4 धावांची गरज आहे 12. इथे मात्र 2 षटकार पाहिजेत वसुंधराला आणि इथून मात्र डिपेंड करावा लागेल विराजला. बॉल इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर येईल. चेंडूचा इशारा. एक्स्ट्रा धाव निर्णायक मॅच मध्ये एक्स्ट्रा धाव ही खूप मी म्हणेल की चुकीची गोष्ट आहे. इथून मात्र चांगली कामगिरी दाखवावी लागते. तर आपण बघू शकतो 4 चेंडू 11 धावांची गरज आपण पाहतोय. सरमॅन सन्माननीय कल्पेशजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय, त्यांचं करूया आपण वेलकम. आपण सन्माननीय कल्पेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी करतोय वेलकम. थोड्याच वेळामध्ये आपण बघणार आहोत आदरणीय माननीय श्री दीपकजी राऊत साहेबांचं शुभ आगमन होणार आहे. ज्येष्ठ नेते तीन चेंडू 9 धावांची गरज आहे. तीन चेंडू 9 धावांची गरज. बॉल हवेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. हॅलो काय जबरदस्त झेल आपण पाहायला गेलाय. जबरदस्त झेल तिने टिपलाय आणि वितेजला
इथे मात्र बॅक टू द डगआउटला आपण पाहतोय. क्षमता होती एक मात्र असा फलंदाज की मॅचचं पारडं बदलू शकत होता. तिथे मात्र धावून आला आणि काय झेल तिथे मात्र पकडला गेलाय. जयेशला आपण पाहतोय जबरदस्त झेल तिथे टिपला जयेशने आणि मॅच मध्ये आणलाय विराज प्रोफाईलचा काला. सामना आहे 2 चेंडू 9ची गरज इथे राहिलंय. 2 चेंडू 9 धाब्यांची गरज आपण पाहतोय. दरम्यान आपण बघतायत पुढील चेंडू ऑन दी ऑफ बॉल हवेमध्ये अडीच झेल बाद. तर मात्र औपचारिकता शेष आहे. विजयाचा सुगंध थोडासा बॅट फिल्डिंग टीम कडे दरवलताना आपण या ठिकाणी बघतोय. थँक्यू. चला फील्ड अरेंज करून घ्या विनंती असणार आहे. आणि या ठिकाणी मेगा फायनल मध्ये दाखल होतोय संघ विराज प्रोफाईल संघाचं अभिनंदन आपण बघतायत. आदरणीय ज्येष्ठ नेते मान्य श्री दीपकजी राऊत साहेब, राज्य संपर्क प्रमुख शिवसेना माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रीय अध्यक्ष हिंद केसरी श्रमिक सेना सरांचं शुभागमन इथे झालंय. हृदयाच्या अंतःकरणापासून सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नुकतं ज्यांचं शुभागमन आपल्या मुख्य मंचावरती झालंय आपण बघतायत. ज्येष्ठ नेते माननीय श्री दीपकजी राऊत साहेब, राज्य संपर्क प्रमुख शिवसेना माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रीय अध्यक्ष हिंद केसरी श्रमिक सेना यांचं शुभागमन आपल्या मुख्य मंचावरती झाले. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. कृपेश या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरत आहेत. कृपेश ही आपल्याला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आम्ही देतोय. कॅम्पलेट संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण कालावधी जर पाहिला गेला तर 6 वाजून 5 मिनिटाचा कालावधी आपण पाहू शकतोय आणि अजूनही आपल्याला मेगा फायनल खेळवायची आहे. खूप चांगली स्पर्धा आतापर्यंत. थँक्यू. आदरणीय कल्पेश पाटील साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड द्यायचं. कृपेश या इथेच. कृपेश प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड घेताना आपण बघतायत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आपण. नक्कीच आम्ही या स्पर्धेविषयी थोडंसं आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. कामगार चषक पहिलं वर्ष आपण उमरोळीच्या भव्यशा मैदानावरती आपल्या सर्व कामगार बंधूंसाठी 1 मेचं औचित्य साधत या स्पर्धेला सुरुवात केली. कारण वर्षभर आपले कामगार बंधू सर्व कामामध्ये व्यस्त असतात आणि 1 मे सुट्टीचा दिवस असतो म्हणून त्या दिवशी या स्पर्धेला प्रारंभ झाला. दुसऱ्या वर्षी आपण परनाळीच्या मैदानामध्ये या सुंदर स्पर्धेचं नियोजन केलं होतं आणि यंदाचं 3रं वर्ष पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स